हेल्सिंकीमध्ये आहे मी आता। तर रात्रीचे वाजलेले आहेत 8, तरी पण भरपूर उजेड आहे, लाईट आहे, तुम्ही बघू शकता। असा उजेड आपल्याकडे दुपारचे 4 वाजता किंवा 5 वाजता असतो इंडियामध्ये। तर इथे वांता नदी आहे, तर ती बघण्यासाठी आली मी। आता समर चालू होतोय, म्हणजे स्प्रिंगचा सीझन आहे, तर नदीला पाणी आहे। जेव्हा विंटर असतो तर इथे ना पूर्ण म्हणजे बर्फ झालेला असतो नदीचा। पार्क पण आहे, काही लोक फिशिंग करतायत, एक पॉवर स्टेशन पण आहे, थोडं पुढे गेल्यानंतर पॉवर स्टेशन आहे, आणि पार्क काही पण आहे। लोक वॉकसाठी येत आहेत, फिरायला येत आहेत। इकडे बघा, इकडे भरपूर लोक वॉकसाठी वगैरे येत आहेत। तुम्ही इथे माझ्या मागे बघू शकता, खूप छान व्ह्यू दिसतो इथून, पूर्ण एकदम सगळीकडे पाणी दिसतंय, मस्त आहे बघा। तिकडे छोटासा धबधबा पण दिसतोय समोरच्या साईडला। आणि असं इव्हिनिंगला खूप मजा वाटेल, असं फिशिंग वगैरे करायला लोक ऑलरेडी करतात। मस्त आहे। हा तुम्ही ब्रिज पण बघू शकता, केबल सस्पेन्शन ब्रिज आहे, मस्त आहे बघा। ब्रिजवर हे जे कुलप आढळतात, तर कपल्स जे असतात ना, ते ही लॉक लावतात आणि चावी त्या नदीमध्ये वगैरे टाकून देतात। ह्या इच्छेने करतात की आमचे जे सोबत आहेत म्हणजे कपल्स, ते आम्ही आमची साथ राहावी, अशी त्यांची एक धारणा असते। आणि हा प्रकार जो आहे ना, तो पूर्ण युरोपमध्ये सर्रास बघायला मिळतो। काही बहादर लोक असे असतात की कॉम्बिनेशन लॉक लावून जातात, म्हणजे हे रिलेशनशिप जर नाही टिकलं तर नेक्स्ट रिलेशनशिपमध्ये यायचं, ते अनलॉक करायचं आणि परत लॉक करायचं, म्हणजे तिथे आपले पैसे वाचवायचे। असे लोक पण फनी काहीतरी करताना दिसतात तिथे। मध्ये ना येलो ब्ल्यू कलरची अशी ना छान फुलं आपल्याला दिसायला बघायला मिळतात इथे फिनलंडमध्ये। खूप मस्त दिसतात, कलर बघा तुम्ही, एकसारखा ब्ल्यू मागे सगळीकडे दिसेल। I'm going to hit him. Hey, no.